सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरिः ॐ श्री गुरुभ्यो नमः। सातवा अनुवाक। पृथिव्या अंतरिक्षम द्यौ दिशोर्वा अंतरदिशाः अग्निर्वायुरादित्य चंद्रमा नक्षत्राणि आप ओषधयो वनस्पतयो आकाश आत्मा इत्यधिभूतम् अध्यात्मं प्राणो व्यानो पान उदानः समानः चक्षुः श्रोत्रं मनो वाक् त्वक् चर्म मांसास्थानावस्थिमज्जा एतदधिविधाय ऋषिकोचत् पाङ्क्तं वा इदं सर्वं पाङ्क्तेनैव पाङ्क्तं स्पृणोति इति। पृथ्वी पाच, पाचाचा वर्ग किंवा पाचाचा गट। पृथ्वी अंतरिक्षम द्यौ दिशाः अवांतर दिशाः भूलोक अंतरिक्षलोक स्वर्गलोक दिशा आणि अंतरदिशा ही पाच लोकांची एक पंक्ती आहे, एक विभाग आहे। अग्निः वायुः आदित्याः चंद्रमा नक्षत्राणि। भूलोक अंतरिक्षलोक स्वर्गलोक दिशा आणि अंतरदिशा लोक। दिशा आणि अंतरदिशा लोक। पुढचा गट येतो ज्योतिष स्वरूपातला। अग्निः वायू आदित्य चंद्रमा आणि नक्षत्राणि। पुढे आहे सूर्य का? हो. आदित्य सूर्य। आदित्य सूर्य। आदित्य सूर्य आदित्य शब्द दिलेला आहे सूर्याच्या त्याचा अर्थ सूर्य चंद्र आणि नक्षत्र। नक्षत्र। पुढे आपः ओषधयः वनस्पतयः आकाशः आत्मा। जल औषधी वनस्पती आकाश आणि आत्मा इति अधिभूतम। प्राणिमात्रांच्या अनुषंगाने येणारा पाच विभाग। अथ अध्यात्मम। आता आत्म्याच्या दृष्टीने प्राणः व्यानः उदानः अपानः आणि समानः पंचप्राण। पुढे शरीराला अनुलक्षून चर्म मांस स्नावा म्हणजेच नाडी। चर्म म्हणजे कातडी। मांस नाडी चर्म मांस नाडी अस्थि आणि मज्जा हे शरीरांतर्गत। त्याच्या आधी डोळे कान मन वाचा आणि स्पर्श हे पण आहे ना? हो. चक्षु श्रोत्र मनोवा त्यांचा एक भाग आहे। पंचप्राण काय म्हणलं? आणि मग पंचप्राणांना काय म्हटलं? पंचप्राणांना अध्यात्माचा विचार दिला त्यांनी। आत्म्याच्या दृष्टीने पंचप्राण। पंचप्राण व पंच इंद्रिय आणि त्याच्या बाबतीत 5 शरीराचे भाग त्यांनी चर्म मांस नाडी
अस्थि आणि मज्जा असं दिलेलं आहे. शरीरांतर्गत. इथे काय माहित, तुम्ही नाडी ज्याला म्हणतात तिथे मसल दिलंय त्यांनी, आणि मांस म्हणजे फ्लेश दिलेलं आहे, म्हणजे टिश्यू आपण म्हणू शकतो. यांनी स्वाना शब्द, संस्कृत मधून स्वाना शब्द नाडीला घेतलाय. श्वाना का? सला न, स्नावा. 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 एतत् अविधाय, म्हणजे अशी कल्पना करून ऋषी म्हणाले, इदम सर्वम वै पांक्तम, हे सर्व निश्चितपणानं पांक्त म्हणजे पाचाच्या पटीच्या अनुषंगानं आहे, आणि त्याच अनुषंगानं बाह्य जगत आणि अंतरिक्ष जगताचा विचार आहे. जगताचा विचार करताना आपण दोन स्तरांवरती करतो, एक आंतरिक जग आणि दुसरं बाह्य जग. सामान्य नेत्रांनी मला जे जे काही आत्ता दिसतं आहे, अनुभवाला येतं आहे, ते माझ्यासाठी बाह्य जगत झालं. पण ध्यानाच्या चिंतनाच्या अनुषंगानं ज्या वेळेला मी अंतर्मुख होतो, त्यावेळेला मी अंतर्जगताशी कुठेतरी निगडीत होतो, आणि आंतरजगतामधून आत्म्याच्या अनुषंगानं असणारा जो आनंदाचा भाव आहे, तो आनंदाचा भाव मी त्या ठिकाणी अनुभवतो. म्हणून इथे ह्या संपूर्ण विश्वाचा बाह्य आणि आंतरजगत या दोनही दृष्टीने त्यांनी पाचाच्या विभागणीचा विचार हा त्या ठिकाणी केलेला आहे. त्या अनुषंगानं प्राकृतिक अधिलोक किंवा ज्याला पंचमहाभूतांचं जग म्हणता येईल तो एक भाग, आणि निसर्गाच्या अनुषंगानं असलेला जो विचार, तो आध्यात्मिक जगताशी निगडीत असलेला विचार, हा भाव त्यांचा या संपूर्ण वर्गवारीमध्ये आलेला आहे. पहिल्यांदा त्यांनी पृथ्वी, आकाश, स्वर्ग, मुख्य 4 दिशा आणि उरलेल्या 4 उपदिशा असा एक गट केला. हा आम्हाला बाह्यांगाच्या अनुषंगानं अनुभवाला येणारा भाग आहे. जिथे तेजाचा विचार येतो, प्रकाशाचा विचार येतो आहे, तिथे त्यांनी अग्नी, सूर्य, चंद्र, वायू आणि नक्षत्र यांचा विचार केलेला आहे. याना त्या स्वरूपामध्ये अग्नी आम्हाला तेजाचा भाव देतो, सूर्य देतो, चंद्र देतो, नक्षत्र देतात, आणि ज्याला ऊर्जा म्हणावी त्या ऊर्जेचा भाग हा वायू तत्वाच्या अनुषंगानंही येतो. मला गतिमानता येणं, मी अधिक ॲक्टिव्ह राहणं, ही गतिमानता वायूशी निगडीत आहे. म्हणून त्यांनी ज्योतिलोकामधून जो प्रकाश येणार आहे त्याला मी कसा स्वीकारतो, कशा त्याला मी आत्मसात करतो, म्हणून वायूला त्यांनी त्या ठिकाणी घेतलेला. प्राणी जीवनाच्या दृष्टीने जर काही विशेष असेल तर तिथे जलतत्व विशेष आहेत, त्याला पाण्याची आवश्यकता आहे, आणि त्याच अनुषंगानं त्यांनी औषधींचा, वनस्पतींचा, तो राहतो या अनुषंगानं अरण्य, आकाश आणि आत्मा यांचा विचार त्यांनी त्या अनुषंगानं घेतलेला आहे. पंचप्राण हे बाह्य जगतालाही महत्त्वाचे आहेत आणि देहाच्या अनुषंगानं अंतर्जगतातही महत्त्वाचे आहेत, म्हणून त्या पंचप्राणांचा विचार आलेला आहे. आणि शरीर आहे, प्राण आहेत, त्याला आंतरिक जाणायचं आहे आणि बाह्यही जाणायचं आहे. म्हणून इंद्रियांच्या अनुषंगानं त्यांनी चक्षु, श्रोत्र, मन आणि वाक, त्वक या 5 इंद्रियांचा विचार केला, आणि देहामधल्या असलेल्या मांस, स्नायू, अस्थि, मज्जा आणि त्वक यांचा विचार त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. यातला पहिले जे 3 घटक आहेत, पंचलोक, ज्योतिलोक आणि प्राणीलोक, हे बाह्य जगताच्या अनुषंगानं विचारामध्ये येतील.
पंचलोक, ज्योतिलोक आणि प्राणी मात्र, जल, औषधी, वनस्पती. प्राणीलोक. आणि पुढचे 3 जे आहेत, प्राणांचा विचार, चक्षुश्रोत्रांचा विचार आणि मांस स्नायूंचा विचार, हे आंतरिकतेने म्हणजेच देहाशी निगडित ते आहेत. त्या अनुषंगानं त्यांचा एक विचार अभ्यासकांनी दिलेला आहे. आता ह्या प्रत्येक घटकामधल्या प्रत्येकाचं कार्य स्वतंत्र आहे, पण तरीही ते एकमेकांना पोषक आहेत. एकमेकांच्याच अनुषंगानं त्यांचं कार्य त्या ठिकाणी चालू आहे. आणि म्हणून इथे त्यांनी 2 शब्द जे वापरले, इत्यधिभूतम आणि अध्यात्मम. माझ्यातला आंतरिक भाग जो आहे, आत्म्याला अनुलक्षून मी ज्या ज्या वेळेला विचार करणार आहे, तिथे आध्यात्मिक भागाचा अध्यात्माचा विचार हा त्या ठिकाणी आला. आणि जेव्हा मी दृश्याला कनेक्ट होतो आहे, त्यावेळेला तो माझा बाह्य भाग झाला. तेथे त्यांनी त्याला अधिभूत म्हटलेलं आहे. अध्यात्म अधिभूत. हां. मग या सगळ्या घटकांच्या आधारानं आम्ही जर काही जाणत असो, तर ते ब्रह्म जाणतो. दृश्याचाही विचार ब्रह्मतत्वामध्ये आहे आणि आंतरिक अनुषंगानंही आत्म्याशी निगडित होणारा विचार हाही ब्रह्मतत्वाशीच आहे. म्हणून मी पुढे जे येतो ते ओम हेच ब्रह्म या विचाराशी मी येतो. एक त्यांनी म्हटलंय, वी मे कॉल दिस मंत्र एज द रूल ऑफ 5. A Vedic meter consisting of 5 padas of 5 syllables each is called as a pankti. 5 अक्षरांनी बनले, 5 अक्षरांचा पंक्ती, 5 पद. छंद किंवा तो काव्याच्या अनुषंगानं छंदाचा, पंचाक्षरी छंदो रचना असं त्यांनी म्हटलेलं आहे. सो सगळंच 5च्या अरेंजमेंट मध्ये आहे. फर्दर द सॅक्रिफाइस कंसिस्टिंग ऑफ 5 फॅक्टर्स. सॅक्रिफायसर, हिज वाईफ, हिज सन, contemplation and materials used in the sacrifice is also a pankta. हो. हे पण इंटरेस्टिंग. म्हणजे जो यज्ञ करतोय तो, त्याच्याबरोबर यज्ञाला बसणारी पत्नी, त्याचा पुत्र आणि त्याचं चिंतन आणि समिधान, हे 5 गोष्टी त्यांनी घेतलेल्या आहे. म्हणजे जे आधी भौतिक आधी लोकांच्या अनुषंगाने येणारा तो विचार आहे. आता इथे ब्रह्माकडे अनुवाक 8 मध्ये जाताना त्यांचा मंत्र एवढाच आहे, ओम इति ब्रह्म ओम मितिंग सर्वम. पवित्र ओंकार हा ध्वनी जो आहे हेच ब्रह्म आहे आणि सर्व ओंकार हे अक्षरच आहे, अक्षर रूपच ब्रह्माचा विचार आहे. जीवनाचा विचार ज्या ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला त्या जीवनामध्ये ज्याला अनुभवांची मालिका म्हणावी, एका पाठोपाठ एक मी जीवनामध्ये अनुभव घेत असतो. काही अनुभव मला रिपीट होतात, काही अनुभव मी नव्यानं अनुभवतो. पण अनुभव नाही असा जीवनाचा भाग होत नाही. म्हणून त्या जीवनाच्या अनुभवांचा जो विचार आहे, हा विचार जागृतीतही आहे, स्वप्नातही आहे आणि सुषुप्तीत पण आहे. म्हणून ह्या 3ही अवस्था ज्या काही आमच्या आहेत, ह्या भौतिक शरीराच्या अनुषंगानं मी जागृततेचा विचार करतो. आणि ज्या वेळेला मी जागृत असतो त्यावेळेला माझी बुद्धी आणि माझं मन हे दृश्यातल्या प्रसंगांशी, अनुभवाशी, घटनांशी कुठेतरी निगडीत होतं आणि मी त्या अनुषंगानं जागृतीतला व्यवहार करतो. जिथे देह आणि बाह्य जगत या दोघांचाही संबंध कमी होतो, पण मनाच्या पातळीवरती मात्र कार्याचा भाव चालू असतो. म्हणून तिथे मनी वसे ते स्वप्नी दिसे. म्हणून स्वप्न अवस्था आमची तिथे तयार होते. तिथे जी जी गोष्ट असेल ती मीच निर्माण करत असतो, तिथून बाहेरून कोणीही वेगळा येत नाही. म्हणून स्वप्न अवस्थेमध्ये केवळ मनाचा भाव आहे आणि सुषुप्तीमध्ये
शरीराचाही संबंध थांबलेला आहे, मनाचाही संबंध थांबलेला आहे आणि बुद्धीचाही संबंध थांबलेला आहे. एकमात्र आत्म्याचा असलेला जो विचार किंवा आत्म्याशी असलेला भाव हाच एकमात्र तिथे शिल्लक राहिल्या कारणानं आत्म्याची असलेली अखंड आनंदाची अनुभूती ही झोपेमध्ये मला येते. झोप जर माझी कोणी डिस्टर्ब केली, मी अस्वस्थ होतो. किंवा सलग 3, 4, 5 तास माझी ज्या वेळेला झोप होते त्यावेळेला मी म्हणतो आज खूप छान झोप लागली. कारण त्या मूळ सुखाशी आनंदाशी मी पूर्ण जोडला गेलो की जिथे देहही बाजूला पडला, मनही संपलं आणि बुद्धीही संपली. म्हणून ओंकाराचं चिंतन हे त्यातल्या असलेल्या 3 मात्रांच्या अनुषंगानं आमच्या 3 अवस्थांशी निगडीत आहे. मांडुक्यानं याचा जास्त विचार केलेला आहे. आणि जसा मी ओंकाराचा उच्चार करतो तशी त्या उच्चारामधून एक प्रकारची सजगता किंवा एनर्जी ज्याला आपण म्हणतो ती आमच्यामध्ये कार्यरत होते. म्हणून जसजसा ओंकार आम्ही म्हणत जातो तसतसा एक उत्साहाचा भाग, प्रसन्नतेचा भाग हा त्या ब्रह्मतत्वाच्या अनुषंगानं आमच्यामध्ये तयार होतो. म्हणून त्या परब्रह्माचा आणि ओंकाराचा एक अनन्य संबंध आहे. परब्रह्म तत्व म्हणजेच ओंकार आणि ओंकार म्हणजेच परब्रह्म तत्व. इतकं जवळीक ज्याला म्हणता येईल, इतकी अनन्यता ज्याला म्हणता येईल, तो भाव त्या ठिकाणी आहे. कोणी आपल्याला रस्त्यानं जात असताना जर हाक मारली तर आम्ही ओ जे म्हणतो त्या ओ मध्येही आमचा ओंकार अनुभूत आहे. कारण मूळ माझी जाणीव ती आहे. देहाच्या अनुषंगानं मला नामरूप मिळालं म्हणून त्या नामाला शेवटी ओंकारच कारणीभूत आहे, ओंकाराशीच तो निगडीत आहे. म्हणून शस्त्रांचा आवाज असू दे, वायूचा आवाज असू दे, एखादं संगीताचा भाव असू दे, आम्ही तिथे श्रवण करत असताना एका नादब्रह्माशी, शब्दब्रह्माशी कुठेतरी स्वतःला जोडतो आणि ते जोडण्यातून एक प्रकारची आनंदाची अनुभूती येते. आणि त्याच आनंदाच्या अनुभूतीचा भाव हा एका ओंकाराशी निगडीत आहे. म्हणून त्यांनी इथे म्हटलेलं आहे ओम इति ब्रह्म. आणि ओम मितिंग सर्वम, सगळा विचार ओंकारामध्येच आहे. आणि पवित्र ओंकार हा ध्वनिरूप ब्रह्माचाच भाव आमच्या समोर तो त्या ठिकाणी देतो आहे. त्याच ओंकाराला अनुलक्षून पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे ओम इत्येत तद न अनुकृती हस्ममा अप्योश्रावयेत्याश्रावयन्ति ओम इति सामानि गायन्ति ओम शोमिति शस्त्राणि शंसति ओम इत्यत् अर्ध्वर्युः प्रतिगरं प्रतिगृह्णाति ओम इति ब्रह्मा प्रसौति ओम इत्य अग्निहोत्रम् अनुजानाति ओम इति ब्राह्मणाः प्रवक्ष्यान्नाह ब्रह्मोपाप्नवानिति ब्रह्मवोपानौति. ओम इति एतद् हवै अनुकृतिः स्माहा. ओम हे या प्रकारचा निस्संदेह अनुमोदवाचक आहे. अनुमोदवाचक म्हणजेच एक प्रकारानं आमच्या वर्णोच्चारामध्ये ओमचाच भाव त्या ठिकाणी आलेला आहे. अपि ओ श्रावय इति आश्रावयन्ति. हे आचार्य, मला ओम वर्णोच्चार ऐकवा असे सांगतात ते आचार्य आणि ओम शब्द शिष्याला ऐकवतात आणि म्हणतात ओम इति सामगाः सामानि गायन्ति. ओम म्हणताना एक प्रकारानं सामवेदाचंच गायन होतं. कारण स्वरांचा, उच्चारांचा, नादाचा भाव हा त्या ठिकाणी आलेला आहे.
ओम शोम इति शास्त्राणी शंसन्ति. शोम किंवा ओमचा विचार ज्या वेळेला होतो त्यावेळेला एक प्रकारानं शास्त्रमंत्र जे काही आहेत तेही आम्हाला प्रतिसाद देतात. तो भावही उच्चारामध्ये आमच्यामध्ये येतो. म्हणून जेवढ्या स्वरोच्चारामध्ये वैदिक मंत्र म्हटले जातात किंवा अधिक स्वराच्या अनुषंगानं स्तोत्रपठण आपलं होतं तेवढा तो नाद आम्हाला अधिक आनंद देत जातो किंवा ते वातावरण तसं तयार होत जातं. म्हणून ओम इति अध्वर्यु प्रतिगरम प्रतिगृह्णाती. म्हणून अध्वर्यू नामक ऋत्विक प्रतिगर म्हणून त्याला प्रोत्साहन दाखल प्रोत्साहनाच्या अनुषंगानं उत्तर देतात. ओम इति ब्रह्मा प्रसौती. ओम म्हणून चौथा पुरोहित अध्वर्यूच्या क्रियेला अनुमती देतो. एक प्रकारानं ओम हाच खरा मुख्य आहे. पुरोहित जसा यज्ञक्रियेमध्ये महत्त्वाचा आहे, तो मंत्र म्हणतो आहे, तो त्या अनुषंगानं आम्हाला कृती सांगतोय तेव्हा पुढला भाग येतो. तसा इथे ओमही हा मुख्य पुरोहित आहे आणि ब्रह्म हा त्या अनुषंगानं आम्हाला होकार देतो, प्रतिसाद देतो. ओम इति अग्नेशम अनुजानाती. ओमच्याच अनुषंगानं अग्निहोत्र होतं. अग्नीमधल्या हवीर द्रव्याचा भावही त्या ठिकाणी येतो. म्हणून ब्रह्म उपनवानी इति ब्रह्म एव उपाप्नोती. म्हणून मला त्या ब्रह्माची प्राप्ती होऊ दे. पुन्हा पुन्हा तो विचार त्यांनी द्विरुक्तीच्या स्वरूपामध्ये त्यांनी दिलेला आहे. म्हणून वेद पठणाला प्रारंभ करतानाही किंवा स्तोत्र पठणाला प्रारंभ करतानाही आम्ही ओम म्हणतो आणि सगळं पूर्ण झाल्यानंतरही ओम इति ब्रह्म हा भाव आमचा येतो. म्हणजे प्रारंभ असू द्या नाही तर समाप्ती असू द्या, या सगळ्यांच्या मध्ये ओमचाच भाव त्या ठिकाणी आहे. अध्वर्यू वरती स्वरांच्या अनुषंगानं आरोह अवरोह या अनुषंगानं तो भाव आहे. पुरोहित ना, पुरोहित पुरोहित म्हणजे ज्याला ते म्हणतात, जो म्हणतो तो. ओम हा ओंकार हाच मुळात विश्वाचा एक पूर्ण आधार आहे. त्याच्यावरतीच सगळ्या शब्दांचाही भाव आहे, स्वरांचाही भाव आहे, चिंतनांचाही भाग आहे. आणि म्हणून सर्वव्यापी असलेला हा ओंकार हा ईश्वरवाचक आहे आणि तो ईश्वरवाचक असल्या कारणानं आम्हाला त्या ओंकाराची, त्या ब्रह्माची प्राप्ती होवो हा भाव या ठिकाणी आहे. आणि म्हणून त्या उपासनेच्या अनुषंगानं, कर्मकांडाच्या अनुषंगानं असणारे मंत्रोच्चार, त्यासाठी असणारे पुरोहित, त्या अनुषंगानं मंत्रांचं असलेलं स्वरामधलं गायन आणि वैदिक ज्ञानाची प्राप्ती, या सगळ्या घटकांचा विचार हा या ओंकाराशीच निगडीत आहे. एवढा विचार या मंत्रानं आपल्या समोर ठेवलेला आहे. ही ब्रह्माची संपूर्ण कल्पना दिल्यानंतर शिक्षावल्ली म्हणजे शिक्षण, सांगणं, तुम्हाला काहीतरी एक ज्ञानाचा विचार देणं. म्हणून गुरु ज्या वेळेला विद्यार्थ्याला ब्रह्मज्ञानापर्यंत नेतात, तो विचार त्याला पूर्ण उलगडून देतात. त्यानंतर त्या ब्रह्मतत्वाला अनुलक्षून जीवनाची दृष्टी काय असायला हवी आहे, जीवनामध्ये मी कशा पद्धतीनं राहायला हवं आहे, हा विचार किंवा ज्याला उपदेश म्हणावा, तो उपदेशाचा भाव या 9 मंत्रापासून पुढे आपल्या समोर येतो आहे. म्हणून नेहमीचं परिचित काही वचनं इथे आपल्याला मिळतात. ऋतंच स्वाध्याय प्रवचनेच
अनुवाकामध्ये सत्यंच स्वाध्याय प्रवचनेच तपश्च स्वाध्याय प्रवचनेच दमश्च स्वाध्याय प्रवचनेच शमश्च स्वाध्याय प्रवचनेच अग्नयश्च स्वाध्याय प्रवचनेच अग्निहोत्रञ्च स्वाध्याय प्रवचनेच अतिथयश्च स्वाध्याय प्रवचनेच मानुषञ्च स्वाध्याय प्रवचनेच प्रजाच स्वाध्याय प्रवचनेच प्रजनश्च स्वाध्याय प्रवचनेच प्रजापतिश्च स्वाध्याय प्रवचनेच सत्यम इति सत्यवचा राथितराः तप इति तपो नित्याः पौरुषिष्टिः स्वाध्याय प्रवचने एवैति नाको मौद्गल्याः तद्विद्धि तपस्तद्विद्धि तपाः. मुद्गल ऋषींनी हा सगळा विचार स्वाध्यायाचा आणि जीवनाच्या भूमिकेचा मांडलेला आहे. आणि म्हणून इथे त्यांनी ऋतंच स्वाध्याय प्रवचनेच सदाचाराचं पालन केलं तरी वेदशास्त्राचं अध्ययन आणि अध्यापन आपल्याकडून व्हावं. सत्यंच माझ्यामध्ये सत्यभाषणाची भावना जरी असली तरी माझ्या अध्ययनामध्ये आणि अध्यापनातही माझा भाव त्याच सत्याला अनुलक्षून असावा. त्याच पद्धतीनं तप, दान, शम यांचा विचार त्यांनी केला. अग्नीचा भाव जो आहे, मी जो अग्नी निर्माण करतो आहे, अग्नीच्या अनुषंगानं समिधा वगैरे मी गोळा करतो आहे, त्या करतानाही शास्त्राध्ययन आणि शास्त्राध्यापन करावं. अग्निहोत्राचा सांभाळ मी करावा, अतिथी पूजन मी करावं आणि मानुषांच स्वाध्याय. लौकिक व्यवहार माझे जरी रोज होत असले तरी शास्त्राध्ययन आणि शास्त्राध्यापन माझ्याकडून घडावं. त्याच पद्धतीनं वैवाहिक जीवनाचा स्वीकार केल्यानंतर प्रजेच्या अनुषंगानं, वंशवृद्धीच्या अनुषंगानं मी माझा व्यवहार केला, गृहस्थ जीवन उपभोगलं तरी शास्त्राचा विचार मी सोडू नये. सत्यम इति राथितराः सत्यवचः. हेच सत्य आहे असे रथितराचा पुत्र सत्यवचा आम्ही आपल्या समोर ठेवलेला आहे. म्हणून तपाः इति पौरुषिष्टिः तपो नित्यः. तपाचा सर्वश्रेष्ठ विचार पुरुषिष्ठीचा पुत्र तपो नित्य यानं मांडलेला आहे. आणि स्वाध्याय प्रवचनेन एवं इति नाको मौद्गल्याः. वेदांचं अध्ययन आणि अध्यापन हा मुद्गल ऋषींचा पुत्र नाक यानं विशेषत्वानं प्रतिपादित केलेलं आहे. म्हणून तप हे शेवटी श्रेष्ठ आहे. इथे 12 विचार किंवा एक सदाचारानं येणारी जीवन प्रणाली ही या अनुवाकामध्ये आपल्या समोर आहे. आणि ह्या सगळ्या 12 वचनांमधून वैदिक जीवन प्रणाली काय आहे, वैदिक धर्माचं शिक्षण कसं आहे, हा विचार या ठिकाणी आहे. आणि आम्ही जे जे काही करू ह्या 12 आज्ञापालनांच्या अनुषंगानं ते सगळं करत असतानाही आपल्यातला स्वाध्याय आणि प्रवचन हे सुटता कामा नये. मी माझा अभ्यास जो काही आहे त्या अभ्यासाचाही भाग माझ्यामध्ये असावा, चिंतनाचा भागही असावा. आणि जे चांगलं आहे, जे मी अनुभवलेलं आहे किंवा मला अनुभवाला येतं आहे ते मी इतरांनाही माझ्या आचरणामधून, माझ्या विचारांमधून मी प्रतिपादित केलं पाहिजे. म्हणून आजपर्यंत ही जी सनातन वैदिक धर्माची विचारधारा आपल्याकडे आजही टिकून आहे, त्याचं कारणच हे आहे, जे मला आत्मसात झालं ते मी माझ्या पुढच्या मंडळींना, जिज्ञासूंना सांगत राहिलो.
आणि म्हणून एकातून दुसऱ्याकडे, दुसऱ्यातून तिसऱ्याकडे हे ज्ञान आत्तापर्यंत आलेलं आहे. प्रवचन म्हणजे व्यासपीठावरती बसला आणि काही तास 2 तास बोलला एवढा प्रवचनाचा मर्यादित अर्थ नाही. प्रवचन ह्याचा अर्थ सांगणं. हे चांगलं आहे, हे तुम्ही ॲप्लिकेबल केलेलं आहे, माझ्यामध्ये मी त्याचा अनुभव घेतलेला आहे, तुम्ही पण तो घ्या, ही भावना त्याच्यामध्ये आहे. आणि स्वाध्याय अशासाठी आहे की केवळ मी आत्ता हे शिकलो, समजून घेतलं, इतपत मी मर्यादित नाही. मी पुन्हा पुन्हा ज्या वेळेला विचार याच्यावरती करत राहतो तेव्हा त्यातले अधिक कंगोरे, अधिक चिंतनाचे भाव मला समजत जातात. आणि स्वाध्यायाचा दुसरा भाग एका विशिष्ट मर्यादेपर्यंत मी हे वाचत असतानाही याला सपोर्टिंग अजून कोण काय म्हणतो हे जर मी समजून घेतलं तर तोही एक प्रकारानं माझा स्वाध्यायच होतो. आणि त्या स्वाध्यायामधून एक सर्वांगीण परिपूर्णता, ज्ञानाची म्हणा, मनाच्या एकाग्रतेचा भाव म्हणा, हा आमचा त्या अनुषंगानं जातो. म्हणून आपल्याकडली जी परंपरा आहे, श्रवण, श्रवणातून मनन आणि मननातून चिंतन, निदिध्यास, हे टप्पे तुमच्या ज्ञानाला समृद्ध करत जातात. तुम्ही प्राप्त करत असलेल्या ज्ञानाला ते अधिक स्थिर करतात. म्हणून स्वाध्याय शब्दामध्ये एक भाव अजून असा आहे, स्व अध्याय. मी मला प्राप्त करून घेणं, मी मला समजून घेणं, मी ज्ञानानं स्वतःला संपन्न करणं, हा भाव त्यामध्ये. म्हणून शुद्ध ज्ञानाची अनुभूती ही जो जो कोणी स्वाध्याय करतो त्याला आपोआप त्या ठिकाणी येते. आणि मग जे मला अनुभवाला आलं, जे चांगलं आहे, ते निश्चितपणानं मला असं वाटतं की अरे इतरांना मी सांगावं, इतरांनीही तो अनुभव घ्यावा. आजच्या व्हॉट्सअपच्या जमान्यामध्ये आपण बघतो, एखाद्या औषधाचा मला उपयोग आल्यानंतर मी असं म्हणतो की बा मला असं झालेला होता त्रास आणि हे औषध किंवा ह्या वैद्यांची असलेली ट्रीटमेंट मला उपयोगाला आली. ज्यांना कोणाला वाटत असेल त्यांनी त्याप्रमाणे तपासावं. हे जसं आम्ही आज व्यावहारिक पातळीवरती करतो तसं ज्ञानाच्याही अनुषंगानं जे अध्ययन मी करतो, जो ज्ञान मी प्राप्त करतो, त्यातून ते इतरांपर्यंत पोचवणारा भाव त्या ठिकाणी. म्हणून पहिल्यांदा त्यांनी ऋतम आणि सत्यम म्हटलं. ऋतम याचा अर्थ गतिमानता आणि सत्यम मध्ये केवळ सत्य बोलणं नाही तर तिथे स्थिरतेचा भाव आहे, ठाम भूमिकेचा भाग आहे. हे सत्य आहे, हे योग्य आहे, अशा अनुषंगानं येणारी विचारांची स्थिरता आहे. जी गोष्ट मला जाणवलेली आहे त्या गोष्टीच्या व्यक्त करणारा भाव हा त्या अनुषंगानं गतिमानतेशी निगडीत होतो. म्हणून मी गतिमानताही माझ्या विचारांमध्ये असायला हवी आहे आणि स्थिरतेच्या अनुषंगानं जे योग्य आहे, परखड आहे, तेही मला त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे. मग हे सांगत असताना तिथे तप, दम आणि शम यांचा विचार मला करता आला पाहिजे. तपामध्ये अनुष्ठानाचा भाग आहे, सातत्य आहे. एखादी गोष्ट संख्येच्या अनुषंगानं असेल किंवा वेळेच्या अनुषंगानं असेल, मी तेवढा वेळ देणं, हा भाव जो आहे हा तपाशी निगडीत आहे. दमामध्ये इंद्रिय दमनाचा भाग आहे. माझ्या इंद्रियांनाही मी ती सवय हळूहळू लावायला हवी आहे, त्यांना एक शिस्त आणायला हवी आहे. जर अनावश्यक ठिकाणी माझी इंद्रिय वेळ देत असतील तर तो त्यांचा वेळ मला कमी करता आला पाहिजे. आणि शमामध्ये मी माझ्या मनाला, मनोनिग्रहाकडे मी वळलं पाहिजे.
त्याच्यामधूनच अग्नीचा विचार पुढे त्यांनी दिलेला आहे. अग्नयच स्वाध्याय. अग्नी म्हणजे एक प्रकारानं आपल्या बुद्धीची असलेली चैतना किंवा चैतन्य शक्ती, ती तेजस्विता. माझ्या बुद्धीला मी अधिक प्रज्वलित करणं, अधिक प्रकाशमान करणं, या दृष्टीनंही माझ्यामधलं शास्त्र अध्ययन आणि अध्यापन मला करता आलं पाहिजे. आणि अग्निहोत्र अशाच अर्थानं पूर्वीच्या जीवन प्रणालीमध्ये होतं की तो अग्नी जसा अखंड प्रज्वलित आहे आणि तो अखंड प्रज्वलित राहावा यासाठी घरातला यजमान किंवा अन्य कुटुंबीय त्याच्याकडे लक्ष ठेवत असत, तसं माझी बुद्धी अखंड जागी असायला हवी. अखंड जागरूकता, दक्षता, सावधानता हे धर्म आमचे त्या ठिकाणी बुद्धीच्या अनुषंगानं असायला हवे. म्हणून अग्निहोत्राचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. आतिथ्याचा विचार त्यांनी केलेला आहे. अतिथीपूजन. अतिथीपूजनामध्ये जो कोणी माझ्याकडे येतो आहे त्याला मी माझ्या परीनं जे मला शक्य आहे ते द्यावं. अतिथी हा आमच्या संस्कृतीने नारायण स्वरूप मानलेला आहे. म्हणून मी त्याला जे काही देतो ते नारायणाला देतो आहे, भगवंताला देतो आहे, ही भावना त्याच्यामध्ये आहे. एक प्रकारानं माणुसकी जपणं, ज्याला मदत करता येणं शक्य आहे त्याला मदत करणं, हा भाव आतिथ्य या शब्दाशी निगडित आहे. मानुषम च स्वाध्याय. लौकिक व्यवहार आम्हाला करायचे आहेत. म्हणजेच एक प्रकारानं लौकिक जीवन आमच्या समोर आहे. म्हणून ज्यांना ब्रह्मचारी राहणंही शक्य वाटत नाही किंवा संन्यास घेणंही ज्यांना अवघड आहे, असा एक घटक हा गृहस्थ धर्माकडे वळतो. आणि म्हणून गृहस्थ धर्माकडे वळल्यानंतर प्रजयाः च स्वाध्याय आणि प्रजातीही च स्वाध्याय. तुम्ही तुमच्या पत्नीचा योग्य विचार करायला हवा आहे. तिचाही भावनिक विचार असेल तो आमच्याकडून झाला पाहिजे. आणि विवाह केलेला आहे म्हटल्यानंतर प्रजावृद्धीच्या अनुषंगानं संततीचाही भाव हा त्या ठिकाणी येतो. अशा रीतीनं ज्याला उत्तम जीवनाची विचारधारा किंवा जाहीरनामा म्हणावा, तो भाव या स्वाध्याय आणि प्रवचन या दोन शब्दांमधून आणि आत्तापर्यंत ऋतंपासून सुरू झालेला प्रजातीही पर्यंतचा घटकांचा विचार हा एक प्रकारानं आत्मज्ञानाकडे जात असताना आमच्यामध्ये दोनही घटक फार महत्त्वाचे आहेत. एक, प्रापंचिक ज्ञानाचीही भूमिका माझ्यामध्ये असायला हवी, समाजाचा विचारही माझ्यासमोर असायला हवा आणि आत्मोन्नतीचाही भाव माझ्यामध्ये असावा. अन्यथा समर्थांनी सुद्धा म्हटलेलं आहे की अकारण जर मी केवळ मनाची तयारी नसेल, बुद्धीची तयारी नसेल आणि मी परमार्थाकडे वळलो तर तिथे प्रपंचही त्यांनी केलाच नाही विचित्र कल्पनांमुळे आणि परमार्थही त्याला साध्य झाला नाही. म्हणून ज्यांना प्रपंच करायचा आहे त्यांनी तो करावा. तो करताना समाजाचाही विचार करावा, पण त्याचबरोबर आपल्यातल्या आत्म्याची जाणीव, ब्रह्माची जाणीव त्यांनी कायम ठेवावी. म्हणूनच तिथे अध्यात्म हा भाव त्यांनी आणलेला आहे. आणि हेच आमचं खरं तप आहे. दोनही बाजू मी योग्य रीतीनं सांभाळणं. केवळ प्रपंचामध्ये गुंतून गेलो आणि मग आला आला प्राणीजन्मासी आला, गेला गेला सर्व सोडून गेला, इतक्या सामान्य पातळीनं मी माझं जीवन ठेवायचं का? जे मला करता येतंय तिथपर्यंत मी करावं आणि ते करताना भगवद चिंतनाचा, आत्मचिंतनाचा विचार जो आहे त्या विचाराकडे मी वळावं, ही भूमिका या सगळ्या सूत्रांमधून त्यांनी आमच्या समोर ठेवले. त्याला त्यांनी
अपराविद्या असं म्हटलेलं आहे. पहिल्यांदा आम्हाला अपराविद्येमधून दोनही भाव साधत भूमिका तयार करायची आहे आणि मग पराविद्येकडे पूर्ण परमात्म तत्वाच्या चिंतनाकडे आम्हाला जायचं आहे. म्हणून 10व्या अनुवाकामध्ये त्यांनी परविद्योपासनेच्या अनुषंगानं विचार दिलेला आहे. अहं वृक्षस्य रेरिव कीर्तिः पृष्ठं गिरेरिव ऊर्ध्वं पवित्रो वाजिनीव स्व अमृतम् अस्मि द्रविणंग सर्ववर्चसं सुमेधा अमृतोक्षितः इति त्रिशंकोर्वेदानुवचनम. त्रिशंकू ऋषींनी त्यांचा असलेला जो वेदवचनाचा अनुभव आहे तो अनुभव या ऋचेमध्ये दिलेला आहे. काय आहे? अहं वृक्षस्य रैरीवा, मी संसार वृक्ष प्रोत्साहित करणारा आहे. म्हणजे संसार वृक्ष मी जगवतो आहे, त्याला गती देतो आहे. मम कीर्ती ही गिरेहे पृष्ठम इव, माझी कीर्ती पर्वत शिखराप्रमाणे उत्तुंग आहे. अहं वाजिनीसु अमृतम इव, मी अन्नोत्पादक शक्तीनं युक्त अशा सूर्यातील अमृताप्रमाणे ऊर्ध्वं पवित्राः, अतिशय पवित्र आहे. सवर्चसम, प्रकाशयुक्त आहे. द्रविणम, धनभांडारांनी युक्त आहे. अमृतः अक्षितः, अमृताने अभिसंचित, म्हणजेच अमृताचा भावही मला प्राप्त आहे. आणि सुमेधः, श्रेष्ठ बुद्धिमान आहे. असं त्रिशंकूंनी इथे मांडलेलं आहे. अहं वृक्षस्य, इथे त्यांनी एक प्रकारानं विश्वात्मक दृष्टीकडे जाणारा विचार या ठिकाणी दिलेला आहे. मी संसार वृक्षाला प्रोत्साहित करणारा आहे, याचाच अर्थ ह्या विश्वाचा जो पसारा आहे, विश्वाचा हा सगळा विचार जो आहे तो गीतेतल्या 15व्या अध्यायाप्रमाणे ऊर्ध्वमूलम अधशाखम, परमात्म तत्व हेच या विश्वाचं संसार वृक्षाचं मूळ आहे आणि तिथून या भूतलावरचा असलेला विचार हा त्याच्या अनुषंगानं आहे. म्हणून आत्मतत्व जे या व्यक्तीमध्ये आहे, त्या व्यक्तीच्या अंतःकरणामधल्या असलेल्या आत्मतत्वाला स्वतःच्या अस्तित्वामधून आम्ही जाणण्याचा प्रयत्न करायचा. मीही या संसार वृक्षामध्ये आहे, मीही माझा संसार करतो आहे, पण तो संसार करत असतानाही त्या अमृत तत्वाला जाणणारी भावना, ती भूमिका मला निर्माण करायची. म्हणून जोपर्यंत देह आहे किंवा देह सुखाचा विचार माझ्यामध्ये आहे, त्यावेळेला मग तिथे श्रीमंती येते, कीर्ती येते, त्यानंतर संपन्नतेचा असलेला भाव म्हणून धनभांडाराचा विचारही त्यामध्ये येतो. पण हे जरी असलं तरीही अमृताने अभिसिंचित, अमृताः अक्षिताः, मग ते अमृत तत्व म्हणजेच ब्रह्मतत्व किंवा आत्मतत्व. म्हणून एका बाजूला प्रपंचातल्या सुखांचा जरी मी विचार करत असलो तरी त्यातून अंतःकरणाच्या शुचितेकडे, त्या परमात्म तत्वाकडे जाणाऱ्या भूमिकेला तयार करणारी भूमिका ही या ठिकाणी ऋषींनी मांडलेली आहे. आणि ती मांडणारे जर कोणी असतील तर परमात्म तत्वाशी आपला जो अनुभव जोडला गेलेला आहे, जी जाणीव जोडली गेलेली आहे, तिला अनुलक्षून त्रिशंकू ऋषींनी प्रपंचही साधला आणि पारमार्थिक जीवनाचाही उत्तम अनुभव घेतला. वृक्षाचा विचार करत असताना दुसरा एक भाव या ऋचेमधून असा येतो, मंत्रामधून, की आमचं मनही वृक्षासारखंच आहे. वृक्षाला अनंत शाखा आहेत, पानं आहेत, तसं मनही आमचं अनंत विचारांनी व्यापलेलं आहे.
मन त्या अनुषंगानं वेगवेगळ्या भाव हे व्यक्त करत राहतं. फळं फुलं जशी वृक्षाला यावीत तसं आमच्या मनामध्येही अनेक वासनांचा, इच्छांचा, संकल्पांचा भाव यावा आणि मग त्याच्यामधून मी हे उपभोगावं का ते उपभोगावं, हे मी उपभोगलं अजून मला काय मिळेल, अशा रीतीचा एक संघर्ष मनाच्या पातळीवरती निर्माण होत राहतो. आणि तो निर्माण होत असतानाच आम्हाला खरी प्रेरणा जर कोणाकडून येत असेल तर ती आमच्या आत्म्याकडून येते. म्हणून इथे त्या सुनिश्चित प्रेरणेचा, त्या आत्म्याचाही विचार आम्हाला करायचा आहे. आणि तो करण्यासाठी वृक्षाला जसं खाली मूळ आहे तसं ह्या विश्वाचं आणि माझ्या देहाचं मूळ कुठे आहे, इकडे मला वळायचं आहे. आणि म्हणून त्या मीचा शोध जर मी घ्यायला लागलो तर शेवटी मी हा त्या मुळाशी येतो की जे मूळ ब्रह्माशी निगडीत आहे, ओंकाराशी निगडीत आहे. म्हणून ओंकाराशी तद्रूप होणं म्हणजेच अश्वत्थ वृक्षाचा किंवा संसार वृक्षाचा जो विचार इथे दिलेला आहे तो भाव त्या ठिकाणी येतो. म्हणून मैत्रेयोपनिषदामध्येही ओंकाराला त्यांनी अश्वत्थ म्हटलेलं आहे. कठोपनिषदातही आपण बघितलेलं आहे, मंडूकोपनिषदानंही ओंकाराचा विचार केलेला आहे. म्हणजे सगळ्यांच आमच्याकडल्या अध्यात्मचिंतनाला निगडीत असलेल्या ग्रंथांनी ओंकाराचं चिंतन जे जे म्हणून काही केलं ते ब्रह्मतत्वाच्याच अनुषंगानं केलेलं आहे. आणि म्हणून त्या ओंकाराची, त्या शुद्ध जाणीव तत्वाची बैठक ही मला त्या ठिकाणी अनुभवायची आहे. म्हणून जर मी त्याला जाणत गेलो, त्या विश्ववृक्षाच्या चैतन्याची भूमिका जर मी समजत गेलो तरच कीर्तिमानता ही खऱ्या अर्थानं येते. व्यक्तीनं समाजाच्या अनुषंगानं कितीही काम करू द्या, त्या कीर्तीला एक मर्यादा आहे. पण अध्यात्माच्या अंगानं ब्रह्मतत्वाला जाणणारा जो आहे त्याची कीर्ती ही विश्वामध्ये एका दिगंत स्वरूपामध्ये राहते. ज्ञानेश्वरांच्या काळातही एखादा उत्तम गायन करणारा असू शकेल, पण आज ते नाव आमच्या समोर नाही, आमच्या समोर फक्त ज्ञानेश्वर आहेत. त्या पद्धतीनं अध्यात्मचिंतनाचा कीर्तीचा भाग हा एखाद्या पर्वत शिखराच्या उंचीसारखा आहे आणि ते आत्मदर्शन आम्हाला झळाळी देतं. आणि म्हणून त्याला अनुलक्षून असणारा जो पवित्रतेचा विचार आहे किंवा अहं वाजिनीसु अमृतम इव, सूर्यामध्ये जशी अन्न निर्मितीची क्षमता आहे, सूर्यामध्ये जसा प्रकाश देणारा भाव आहे, सूर्यामुळं एक चैतन्य प्राप्त होतं, तसं आत्मदर्शनानं सूर्यासारखे आम्ही संपन्न होतो. आणि ती संपन्नता, तो आनंदाचा भाव हा आमच्यामध्ये येतो. म्हणून छांदोग्यानं सुद्धा आत्म्याच्या बाबतीमध्ये 2 शब्द वापरलेले आहेत. छांदोग्य उपनिषद आत्म्याला एक शब्द म्हणतं की आत्मा हा मर्यादा आहे, आणि दुसरं वाक्य लगेच त्यांचं येतं आत्मा हा सेतू आहे. आत्मा हा मर्यादा आहे जेव्हा भौतिकता अंगानं आम्ही विचार करतो. मी म्हणत ज्या ज्या वेळेला मी वावरतो आहे, हे माझं आहे, हे माझं आहे, हे माझं आहे, तिथे माझा आत्मा ज्या मी मधून व्यक्त झाला तो केवळ त्या भौतिकतेपुरता मर्यादित झाला. आणि आत्मा हा सेतू ज्या वेळेला उपनिषदकार म्हणतात तेव्हा माझा देह आणि ते परमात्म तत्व यांना जोडणारा जर कोणी असेल तर तो आत्मा आहे. म्हणून इथे संपत्तीचाही विचार द्रविणम धनभांडार या अनुषंगानं आलेला आहे. जीवनात संपत्तीही असावी आणि जीवनात विद्याही असावी. किंबहुना
विद्या हीच खऱ्या अर्थानं आपली संपत्ती आहे, या भावानं मी त्या ठिकाणी बघायचं आहे. आणि म्हणून शेवटी त्यांनी जे म्हटलेलं आहे, अमृतः अक्षितः, अमृतो अक्षितः, सुमेधा अमृतो अक्षितः. माझी मेधा, माझी प्रज्ञा, माझी विद्या ही त्या अमृततत्वाशी कुठेतरी निगडीत व्हावी. म्हणून आत्मा अमर आहे आणि देह मर्त्य आहे. म्हणून त्या देहाचा विचार मी कमी करावा आणि आत्म्याचा विचार करावा. म्हणून इथे ते जे त्यांनी संबंध पराविद्येच्या अनुषंगानं विचार दिला आणि जे वृक्षापासून शब्द वापरत गेले ते एक प्रकारानं आत्म्याच्या अनुभूतीशी निगडीत आहे. म्हणून मला पहिल्यांदा स्वयंप्रकाशित व्हायचं आहे. म्हणून संसार वृक्षाला प्रोत्साहित करणारा हा भाव ऋषींनी दिला. म्हणून मी स्वतः स्वयंप्रकाशित होणं, ते स्वयंप्रकाशित होताना माझ्या शक्तीलाही मी समृद्ध करणं, ती शक्ती जेव्हा समृद्ध होते तेव्हाच धनाचा म्हणजेच संपन्नतेचा भाव माझ्यामध्ये येतो. मी प्रज्ञेच्या अनुषंगानं प्रतिभावान म्हणा, प्रज्ञावान म्हणा मी होतो आणि तेच खऱ्या अर्थानं माझ्यामधलं अमर अक्षय तत्व आहे. अनुभव मी मधून विकसित होत जाणारा या ठिकाणी दिलेला आहे. शंकराचार्यांनी या रुचेच्या संदर्भामध्ये एक मुद्दा दिलेला आहे. ते असं म्हणतात की आत्तापर्यंत 8व्या अनुवाकापर्यंत जे चिंतन या उपनिषदानं केलेलं आहे किंवा पुढे येणारं जे ब्रह्मवल्ली आणि भृगुवल्लीमधलं चिंतन आहे त्याच्याशी म्हटलं तर या भागाचा किंवा ह्या रुचेचा फारसा संबंध येत नाही. कारण विचारांचं वेगळेपण इथे कुठेच नाही आहे किंवा विचारांना पुढे नेणारा भावही कुठे नाही आहे. शंकराचार्य असं म्हणतात की ह्या रुचेमध्ये या अनुवाकाचा विचार केवळ एक प्रार्थना म्हणून मी बघतो. मला संसार वृक्षानं प्रोत्साहित करणं, माझी कीर्ती उत्तम होणं हा विचार शंकराचार्याने त्यांच्या भाष्यामध्ये, त्यांच्या चिंतनामध्ये त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि त्यातून पुढे 11व्या मंत्राकडे जाताना ज्याला दीक्षांत भाषण म्हणावं किंवा दीक्षांत उपदेश म्हणावा या अनुषंगानं आहे. तुमच्या ह्याच्यात नवीन काही नाही ना? वेद मनुच्या आचार्योन्ते वासीन अनुशास्ति सत्यं वद धर्मंचर स्वाध्यायान्मा प्रमदाः आचार्याय प्रियं धनमाहृत्य प्रजातन्तुं मा व्यवच्छेत्सिः सत्यान्नं प्रमदितव्यं धर्मान्नं प्रमदितव्यं कुशलान्नं प्रमदितव्यं भूत्यै न प्रमदितव्यं स्वाध्याय प्रवचनाभ्यां न प्रमदितव्यं. तर इथे याने ते पुढे घेतलेत त्याने ते पुढे घेतलेत मंत्र. काही ठिकाणी ते आहे की ते यालाच जोडलेले. नाही, देवपासून अतिथीपर्यंतचा वेगळा मंत्र काहींनी घेतलेला. हां, देवपितृकार्याभ्याम न प्रमदितव्यम. हो, ते त्या प्रमदितव्यमला अनुलक्षण तो घेता येईल मागे. आचार्याः अंतेवासिनं वेदम अनुच्च अनुशास्ति. ज्या ज्या छात्रांचं गुरुकुलामध्ये राहून अध्ययन पूर्ण झालेलं आहे आणि आता ते बाहेरच्या जगामध्ये जाणार आहेत, त्या जाणाऱ्या छात्रांना आचार्य उपदेश करतात. आणि तो उपदेश कसा आहे? सत्यम वद, सत्य बोला. धर्मम चर, धर्माचं आचरण करा. स्वाध्यायात मा प्रमदाः, स्वाध्यायाकडे दुर्लक्ष करू नका.
आचार्याय प्रियम धनम आहृत्य. आचार्यांना इष्ट दक्षिणा देऊन गृहस्थाश्रमात प्रवेश करावा. प्रजातंतुं मा विवच्छेत्सीहि. संतानाचा विचार, वंशवृद्धीचा विचार करावा. सत्यात न प्रमदितव्यम. सत्यापासून स्वतः कधीही विचलित होऊ नये. धर्मात न प्रमदितव्यम. अधर्मानं कधी वागू नये. कुशलात न प्रमदितव्यम. स्वतःच्या कल्याणाकडे दुर्लक्ष करू नये. भृत्यैहि न प्रमदितव्यम. समृद्धीचीही कधी हेळसांड करू नये. स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदितव्यम. शास्त्राचं अध्ययन आणि अध्यापन याकडेही दुर्लक्ष करू नये. आणि पुढली घेतली तर देवपितृकार्याभ्याम न प्रमदितव्यम. देवकार्यात आणि पितरांच्या संदर्भातल्या कार्यामध्ये कधीही दुर्लक्ष करू नये. प्राचीन गुरुकुलामधल्या असलेल्या शिक्षण पद्धतीला अनुलक्षून जी जीवन पद्धती आमच्याकडे मांडली गेली संस्कृतीनं, तो विचार या 11व्या अनुवाकातल्या मंत्रांमध्ये आपल्या समोर आहे. स्वतः आणि समाज या दोघांचाही संदर्भ आपल्या जीवन पद्धतीशी निगडीत होतो. माझं वागणं म्हणताना जरी मी कसंही म्हटलं की मी माझा वागायला मोकळा आहे, मला काही जगाची पर्वा नाही, तरीसुद्धा माझ्या वागण्याचा समाजाशी सुद्धा संबंध येतो या ना त्या स्वरूपामध्ये. म्हणून समाजाच्या संदर्भातली आणि आपल्या संदर्भातल्या जीवन पद्धतीचा विचार आहे. त्याचबरोबर आत्ताची माझी पिढी आणि मला ज्यांनी घडवलं ती माझी मागची पिढी यांच्यातलाही असलेला एक संबंध आणि मी आणि मला संपन्न करणारे गुरु यांच्या अनुषंगानं असणारा संबंध, त्याचबरोबर समाजामधले असणारे जे ज्ञानवंत आहेत त्यांच्या अनुषंगानं येणारा दृष्टिकोन किंवा परोपकार आणि दानधर्म यांची असलेली जीवनाची कार्यपद्धती, मी आणि माझे आचार हा असलेला भाग आणि माई आणि इतरांचे असलेले संबंध हा सगळा विचार या सगळ्या 11व्या अनुवाकामधल्या दीक्षांत उपदेशातल्या सगळ्या मंत्रांमध्ये आपल्या समोर आहे. जेवढं म्हणून याचं पालन आम्ही करू तेवढं एक प्रकारानं जीवनाची समृद्धता किंवा संपन्नता ही आपल्याला त्या ठिकाणी येते. म्हणून आचरणात काय आणायचं ते आम्हाला इथे सांगितलेलं आहे. सत्यम वद धर्मंचर. मी सत्य बोलावं आणि धर्माचं आचरण करावं. सत्य बोलणं याचाच अर्थ जी माझ्यातली एक प्रामाणिक भावना आहे, मानसिक किंवा बौद्धिक अंगानं मी जो काही विचार करतो आहे त्यांचा समन्वय साधत जे अधिक योग्य आहे ते मी बोलणं आहे. पण अनेक वेळेला आम्ही असत्याचा आधार घेतो आणि असत्याच्या बाबतीमध्ये मुळात भूमिका अशी आहे की ज्याला प्रामाणिकपणानं जे वाटतं आहे ते बोलण्याचं नैतिक धैर्य ज्या वेळेला माझ्यामध्ये राहत नाही तेव्हा मी असत्याचा आधार घेतो. पण मी जर प्रामाणिकपणानं तुम्हाला राग येऊ दे, तुम्हाला पटू दे, तुम्ही ते स्वीकारा न स्वीकारा, हे असंच आहे अशी भावना ज्या वेळेला मी घेतो त्यावेळेला जे सत्य बोललं जातं ते कदाचित आज त्रासदायक असू शकेल, पण उद्याच्या दृष्टीने मात्र त्याचा परिणाम चांगलाच अनुभवाला येतो. म्हणून आपल्याकडे म्हटलेलं आहे हिंदीमध्ये, सत्य परेशान होता है लेकिन पराजित होता नहीं. ठीक आहे, मी सत्य बोलतो आहे, सत्याच्या मार्गावरनं मी चालतोय, 4 अडचणी माझ्यासमोर येतील, पण आज नाही उद्या
माझं वागणं बरोबर आहे हे आपोआप समाजासमोर राहील. म्हणून विवेकानंदांनीही असं म्हटलेलं आहे की एक तप, मनुष्य जर निर्धारपूर्वक सत्य बोलत राहिला तर त्या एक तपानंतर म्हणजे जवळपास 12 वर्षानंतर त्याच्या वाणीतून जे जे काही बाहेर पडेल ते सत्यच असेल. एवढा भाव हा त्या सत्याच्या अनुषंगानं आमच्याकडे वारंवार मांडला गेलेला आहे. धर्माप्रमाणे वागावं, धर्मंच म्हणजे धर्म मर्यादांचं जे उल्लंघन आहे ते उल्लंघन न करताना आम्ही वागणं आहे. म्हणून वचन आमच्याकडे असं आहे की धर्म एव हतो हंती धर्मो रक्षति रक्षिताः. आम्ही जर धर्माचं रक्षण केलं तर धर्म आमचं रक्षण करेल, अन्यथा तोच धर्म आमचं नुकसान करेल. आम्ही आमच्या धर्माला सांभाळायचं आहे, आम्ही आमच्या संस्कृतीची जोपासना करायची आहे. ती जर केली नाही तर आम्हीच मागे सरकतो. जे काही आज मुस्लिमांचं आणि आपल्या बाबतीमध्ये वारंवार अनेक प्रसंग समोर येत आहेत, आम्हीच दुर्लक्ष करतो. त्याचा बरोबर फायदा ते उचलतात आणि त्यांचं अस्तित्व ते पक्क करत जातात. म्हणून चिन्मयानंदांनी इथे व्याख्या दिलेली आहे धर्म म्हणजे काय. ते असं म्हणतं आहे, जी सर्वत्र लागू होण्याच्या दृष्टीने सर्व ठिकाणी आणि सर्व काळी चांगली असतात अशी जीवनाची सर्व मूलभूत तत्वे किंवा मूल्य याला धर्म म्हणावा. धर्म म्हणजे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन हा धर्म हा एक भाग. पण जे जे काही चांगलं आहे आणि जे जे सगळ्यांना उपयोगी पडणारं आहे त्या मूल्यांचा विचार हाही धर्मामध्येच येतो. स्वाध्यायान्मा प्रमदाः, स्वाध्यायाकडे आम्ही कधीही दुर्लक्ष करू नये. आपण प्रत्येकजण ठरवलं तर आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपण विद्यार्थी असतो. जे जे चांगलं आहे ते ते मी जर आत्मसात करत राहिलो तर तो माझा एक प्रकारानं स्वाध्यायच त्या ठिकाणी असतो. म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी आली, ड्युटी म्हणा. धर्म म्हणजे ड्युटीज, रिस्पॉन्सिबिलिटीज. स्वाध्याय करणं ही माझी जबाबदारी. जबाबदाऱ्या म्हणजे धर्म असाही एक अर्थ होतो. कारण मी जर स्वाध्याय केला नाही किंवा त्या स्वाध्यायाला पुढे मी संक्रमित करत राहिलो नाही तर ते ज्ञान इथे असंच निघून जाईल. त्या ज्ञानाला कुठेतरी एक बॅक, हे स्वधर्म झालं म्हणजे स्वतःसाठी करणं. पण बाकी पण आपले रोल्स असतात. हो, ते रोल निष्ठेने पालन करणं म्हणजे पण धर्म, त्यालाच कर्तव्य म्हणून आपण म्हणतो. म्हणून वाचनाचा, चिंतनाचा भाग आपल्यामध्ये असावा. आचार्याय प्रियम धनमाहृत्य, गुरूंच्या विषयीचा असलेला जो कृतज्ञतेचा भाव, त्यांच्या अनुषंगानं असलेला गुरुदक्षिणा म्हणा, गुरुपूजन म्हणा, हे मी त्या ठिकाणी करावं. आणि आचार्यांची मुळात कल्पना आपल्या संस्कृतीनं अशी दिलेली आहे की आचार्य, वैद्य आणि सैनिक या तिघांचं उदरभरण हे समाजानं करावं. म्हणून जे जे कोणी आचार्य म्हणा, पुरोहित म्हणा, यांनी स्वतःहून असं कधी म्हणू नये मला एवढे पैसे द्या. त्यांनी केलेल्या कर्माला अनुलक्षून आम्हीच सहजतेनं आणि आनंदानं तो भाव त्यांना अर्पित केला पाहिजे. मी माझं घर बांधताना त्या आर्किटेक्टशी कुठेही वाद घालत नाही, त्या बिल्डरशी मी कुठेही वाद घालत नाही. 9 लाख असतील, 10 लाख असतील, 25 लाख असतील, मी ते देतो. पण वास्तुशांतीला पुरोहित बोलवताना गुरुजी एवढी दक्षिणा का बरं, हा आमचा प्रश्न असतो. मग भले त्यांनी 10,000 सांगितलेले असतील, 25,000 सांगितलेले असतील. म्हणून इथे गुरूंच्या विषयीचा कृतज्ञतेचा, आचार्याय प्रियम,
माझ्या मनामध्ये तुम्ही मला संपन्न केलं हा प्रिय भाव आहे, म्हणून त्या कृतज्ञतेचा विचार आहे. जे विद्यार्थी, जे छात्र गृहस्थाश्रम स्वीकारतात त्यांनी सहजपणानं तो स्वीकारावा, प्रजेचा विस्तार करावा. सत्यान्नम प्रमदितव्यम. सत्यापासून कितीही प्रसंग आले तरी आपण विचलित होऊ नये. धर्मान्नम प्रमदितव्यम. अधर्माच्या वागण्याला कधीही आपण जाऊ नये, प्रोत्साहित करू नये. कुशलान प्रमदितव्यम. स्वतःला कुशल म्हणजे स्वतःच्या कल्याणाचा असलेला भाव. भृत्यै न प्रमदितव्यम. हाव नसावी किंवा लोभ नसावा, पण जे प्राप्त झालेलं आहे त्या समृद्धीचा मी योग्य सांभाळ करावा. व्यसनाच्या अधीन मी होऊ नये. आणि शास्त्र अध्ययन आणि शास्त्र अध्यापन हे ज्ञानाला पुढे नेणारा भाग आहे. म्हणून ह्या सगळ्या दीक्षांत चिंतनामधून आपल्यामध्ये आणि समाजामध्ये एक प्रकारची सांस्कृतिकता, आध्यात्मिकता ही निर्माण व्हावी, ती जोपासली जावी, हा सगळ्या 11व्या अनुवाकामधला भाग आहे. जवळपास ते 8 मंत्र पुढे आहेत. हां, मग पुढे आईपासून पुढे सगळा विचार त्या ठिकाणी येतो. 7 मंत्र एकूण आहेत. त्यातला हा पहिला मंत्र आज आपला झालेला आहे. थांबूया. उपनिषद सगळ्या गोष्टींचा ब्रेकडाऊन असं बारकाईमध्ये त्याचं ब्रेकअप करून समजा ओंकार म्हणजे करूया. बरं, उद्याला फक्त सुट्टी घेऊया. सर्व